आज होती चतुर्थी म्हणून आम्ही गेलो होतो गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी, कारण की आज आम्हाला गणपती बाप्पाचा करायचा होता अभिषेक. आणि तिथे गेल्यावर जवळपास 100हून अधिक वर्ष होऊन गेलेली सर्वात अधिक जुनी विहीर बघितली आम्ही. तर सर्व सांगतो, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मंडळी, मी आपला माणूस उद्धव दंडे आणि तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत. तर आज होता रविवार म्हणून आज आपण निघालो होतो आपल्या गावाकडे. आज आपल्या सोबत होता आपला भाऊ कृष्ण दंडे आणि आपल्याला गावाकडे जाऊन एक पेशंट सॅम्पल घ्यायचं होतं. आणि गावाकडे जाताना तर काही ठिकाणी एवढे खराब रस्ते होऊन गेलेले आहे ना, याच्यासाठी जिम्मेदार आहे फक्त ती म्हणजे जनता. ती म्हणजे कशी, तर जो कार्यकर्ता निवडणुकीला उभा राहिलेला असतो तर तो तर पैसा वाटतच असतो. जर जनतेने ठरवलं आम्हाला पैसा नाही तर संपूर्ण गावाचा विकास आणि तालुक्याचा विकास पाहिजे तर ते शक्य असतं. आणि जो कार्यकर्ता जेवढा पैसा वाटणार असतो तेवढा तर तो निवडून आल्यावर रिकव्हर करणारच असतो. म्हणून पैसे घेतल्यानंतर त्याला विकास कर म्हणून याचा हक्क पण आपल्याला नसतो. आणि नंतर मग आलो होतो आपल्या शेतामध्ये. आणि शेतामध्ये जवळपास आपण सर्व प्रकारचे एक तरी फळाचं झाड लावलेलंच आहे. त्यापैकी एक आहे ते म्हणजे आपलं रामफळ. आणि जी माझ्या झाडाचं फळ तोडून खाण्यात असते ती म्हणजे विकत घेऊन खाल्लेल्या फळांमध्ये नसते, हे तर तुम्हाला चांगलंच माहिती. आणि नंतर मग आपण लगेच झाडाचे 2 नारळ पाडून घेतली आणि ती सोलून पण घेतली, कारण की आज आपल्याला जायचं होतं गणपती बाप्पाचा अभिषेक करण्यासाठी. नंतर मग आपण लगेच गाडीला किक मारून गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी निघालो. गंगापूर आणि जामगाव रोडवर असलेले हे सुप्रसिद्ध ठिकाण गणपती बाप्पाचं हे खूपच जुनं आहे. प्रत्येक चतुर्थीला गणपती बाप्पाच्या मंदिरांमध्ये खूपच गर्दी राहत असते, पण या चतुर्थीला जास्त काही गर्दी नव्हती, त्याच्यामुळे आमची गणपती बाप्पाचा अभिषेक करण्यासाठी लगेच नंबर लावून गेला. नंतर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही लगेच बाहेर निघून आलो. देव कोणताही असो, पण त्या ठिकाणी गेल्यावर तर माणसाचं मन तर हे शांत होऊनच जात असतं. आणि बाहेर आल्या गणपतीच्या उजव्या बाजूला जवळपास 100हून अधिक वर्ष होऊन गेलेली सर्वात जुनी विहीर आहे. आणि नंतर मग आपण आलो होतो आपल्या लॅबवर. आणि आता विषय राहिला आपल्या टेबलचा, तर आपण आपल्या लॅबमध्ये एक टेबलची कमी होती म्हणून आपण टेबलची ऑर्डर दिली होती. तर प्रॉब्लेम झाला असा होता की तर ड्रिल पाडण्यासाठी त्यांनी जे मशीन आणलं होतं पहिलं तर त्याची चार्जिंगच संपली होती. नंतर पुन्हा त्यांनी चेंज करून वायरचं मशीन आणलं तर त्याचं पण वायरच खराब निघालं. जवळपास त्यांनी अशा 3 चक्र मारल्या तरी पण आपला काही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही. तर त्यांना लास्टला म्हणलं आता डायरेक्ट उद्या सकाळीच येऊन जा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्या, कारण की आता उशीर पण खूप झालेला होता. तर मंडळी, तुमचा पण दिवस कसा गेलाय आपल्याला कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.